मतमोजणी मतदान प्रक्रिया राबविली होती कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आणि आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया होती आहे. या निवडणुकीमध्ये कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे असा मतदानाचा हक्क बजावला. शहरातील 20 प्रभागांमध्ये एकूण 327 उमेदवारांनी आपले राजकीय नशीब आजमावलेले आहे. या निवडणुकीत चित्र विविध रंगाचं पाहायला मिळालं. 17 ठिकाणी दुरंगी, 19 ठिकाणी तिरंगी, 18 ठिकाणी चौरंगी आणि 15 ठिकाणी बहुरंगी तर 12 ठिकाणी पंचरंगी लढती रंगलेल्या आहेत. त्यामुळे आज विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान आज सकाळपासूनच निवडणूक कार्यालयांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे एक लगबग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होईल अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आता काही क्षणातच कोल्हापूरच्या राजकारणाचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. कोणाच्या गळ्यात विजयाची हार पडणार तर कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार याचा फैसला आज होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापुरात चुरशीने 66.54% इतकं मतदान झालेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 327 आणि नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेसाठी 230 असा एकूण 557 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होतोय. जनतेचा कौल नेमका कोणाला झालाय हे दुपारपर्यंत स्पष्टच होईल. यंदा पहिल्यांदाच 4 सदस्यीय प्रभाग रचना झाल्यामुळं एकूण 20 प्रभागात मतदान प्रक्रिया पार पडली. 81 जागांसाठी ही निवडणूक होतीये. कोल्हापुरातील गांधी मैदान पॅव्हिलियन हॉल, दुधाळी पॅव्हिलियन हॉल, रमणमाळा शासकीय गोदाम आणि डॉक्टर व्ही.टी. पाटील सभागृह अशा 4 ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतरच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशीन मधून मतमोजणी केली जाणार आहे. गांधी मैदान पॅव्हिलियन मध्ये आपण जर आता बघायला गेलं तर या गांधी मैदान पॅव्हिलियन मध्ये प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 19 या प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. तर दुधाळी पॅव्हिलियन हॉलमध्ये प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 8 त्याचबरोबर रमणमाळा शासकीय गोदामच्या हॉलमध्ये 1, 2, 5, 12, 13, 14, 16, 17 आणि 18 या प्रभागांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये मतमोजणी केंद्राकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे व्ही.टी. पाटील सभागृहामध्ये 3, 4, 9, 15, 20 अशा प्रकारे ही मतमोजणी होणार आहे. 15 टेबलवर ही मतमोजणी होईल आणि या ठिकाणी प्रत्येक मतदार केंद्रात प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी देखील असणार आहे. तब्बल 10 वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कोल्हापुरात लोकशाहीचा उत्सव साजरा झालाय. यंदा पहिल्यांदा 4 सदस्यीय प्रभाग रचना झाल्यानं उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह तसेच ईर्ष्या देखील पाहायला मिळाली आणि मतदान प्रक्रियेदरम्यान एक चुरस जी होती ती चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आज होत असलेल्या मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तब्बल 3000हून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. दरम्यान कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 21 जानेवारी पर्यंत बंदी आदेश लागू केला असून निकालानंतर फटाके फोडण्यास, गुलाल उधळण्यास आणि मिरवणुकांना देखील मनाई असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय. मतमोजणीनंतर शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा ही सज्ज झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल 1700 पोलिसांचा तगडा बंदोबस्त कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये ठेवण्यात आलाय. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, फटाके फोडण्यास, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मोटरसायकलींच्या पुंगळ्या काढून वाहने भरधाव परवणाऱ्या वाहनधारकांवर देखील गुन्हे दाखल करण्याबरोबरच वाहने जप्त करण्याची कारवाई देखील करण्यात येईल अशी सूचना प्रशासनाने दिलेली आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमला देखील बंदी घालण्यात आलेली आहे. 21 जानेवारी पर्यंत कोल्हापूरमध्ये बंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण निकालानंतर नेमकं काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता सध्या बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत.
बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.